तर काल बेसिकमध्ये आपण होतो आणि लास्ट लेक्चरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच बघितलं होतं. त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती ते 8 आहे आणि आपण ते एकदम फक्त त्याचं इंट्रोडक्शन चेक केलं होतं. म्हणजे नाऊन कोणाला म्हणायचं, प्रोनाऊन कोणाला म्हणायचं. ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या समोरचा घटक बघूया, जो आपल्याला काय दिसतो, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट दिसतो. कोण केलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता बघा, हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा जो घटक आहे, याच्यावर आपल्याला बरेच तिथे क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, आता चेक करून घेऊ आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय आहे. एकदम बेसिक पासून जाऊया, काही लोड घेण्याचं गरज नाही आहे. चेक करून घेऊ. हा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला, काय दिसतो तर कॉन्कॉर्ड. आता बघा, कॉन्कॉर्ड म्हणजे काय करणे, सुसंगत करणे, असं मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं. सुसंगत करणे किंवा जुळवणे. त्याच्यात लिहून देतो वाटलं. काय म्हणतो मी, कॉन्कॉर्डचा अर्थ काय होतो, सुसंगत करणे किंवा आपण म्हणू शकतो जुळवणे. बरोबर आहे की जुळवणे, त्याचं मिनिंग होतं. पण काय कसं काय जुळवायचं ते आपण चेक करून घेऊ. बघा, काही इथं तुम्हाला वर्ड दिलेला आहे आणि इथं तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता बघा, किती मोठा सेंटेन्स असेल किंवा छोटा सेंटेन्स असेल, त्याची स्टार्टिंग हे सब्जेक्टने होत असते. स्टार्टिंग कशाने होणार त्याची, सब्जेक्टने. त्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर वस्तू वर्ब आणि शेवटी काय असतं तुमचं ऑब्जेक्ट. असं तुम्ही शिकले असाल 10वी-12वी पर्यंत. म्हणजे स्टार्टिंग सब्जेक्टने होणार, त्याच्यानंतर वर्ब असणार आणि त्याच्यानंतर कोण असणार, ऑब्जेक्ट असणार. पण हा स्ट्रक्चर नेहमीच लागेल असं नाहीये. म्हणजे इथं जर बघितलं, कधी कधी असंही होऊ शकतो की याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असणार. बरोबर आहे. कधी कधी असे होऊ शकतो की याच्यामध्ये सब्जेक्ट नसणार व ऑब्जेक्ट नसणार, फक्त वर्ब असणार. मग तो सेंटेन्स झाला का, हो झाला सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स मध्ये फक्त वर्ब जरी आला, म्हणजे मी म्हटलं की स्टॉप, याचा अर्थ तुम्हाला कळून गेलं की काहीतरी मी म्हणत आहे की थांबायचं. याच्या तुमच्या लक्षात तो सेंटेन्स माझ्यासाठी काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता परत जर चेक जर करून घेतला आपण की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये जर बघितलं, तर पहिला आपण इथं घटक बघत आहे, याच्यामध्ये दिसतो तुम्हाला काय दिलेलं आहे इथं, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट जर बघितलं तर तुम्ही याला करता वगैरे म्हणत असता, आपण त्याला डोअर ऑफ ऍक्शन म्हणत असतो, जो ऍक्शन करत असतो. ठीक आहे, आता समजून घेऊ आपण एकदम बेसिक नुसार की सब्जेक्टच्या घटकामध्ये, म्हणजे या ठिकाणी सेंटेन्स माझं स्टार्ट होत आहे आणि या ठिकाणी स्टार्टिंगला कोण येणार आहे, तर यांच्यापैकी कोणीतरी येणार आहे. बरोबर आहे की, यांच्यापैकीच कोणीतरी तिथं असणार. चेक करून घ्या कोण असणार. याच्यामध्ये काय दिसतो, ही. नेक्स्ट काय, शी. इट. इथे काय दिलेलं आहे, राजू. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, आय, वी, दे, यू. पण झालं का. आता याच्यामध्ये जर चेक जर केलं तर तुम्ही असं अपेक्षा करू नका सर ही म्हणजे इथं तो लिहून द्या आम्हाला, आहे की नाही. आणि शी म्हणजे काय, ती. बरोबर आहे. इट म्हणजे ते. राजू म्हणजे राजा काय तो, नाही तो राजूचा राजूचा राहणार, आहे की नाही. इथं काय दिसणार आपल्याला, राजू. आता बघा, इथं जो एक घटक दिलेला आहे नाउन सिंग्युलर म्हणून, आणि इथं दिलेलं आहे नाउन पी फॉर प्लुरल. आता इथं दोन गट केलेले आहे, सब्जेक्टचे काय केलेलं आहे, दोन गटामध्ये यांचं विभागणी केलेली आहे. पहिला दिसतो आपल्याला हा जो गट तुम्हाला दिसत आहे, तर याला मी म्हणणार, हा माझ्यासाठी काय असेल, सब्जेक्ट असणार. पण तो कुठला सब्जेक्ट असणार, तर याला मी म्हणणार सिंग्युलर. याला काय म्हणणार मी, सिंग्युलर. आता सिंग्युलर म्हणजे तुम्हाला माहित आहे एक असतो तो, बरोबर आहे. आणि जो समजा अनेक आहे त्याला मी काय म्हणणार, प्लुरल. त्याला मी काय म्हणणार, प्लुरल. पॉईंट क्लिअर का. इथं दिसणार तो माझ्यासाठी प्लुरल आहे. म्हणजे हा जो पॉईंट आपल्याला दिसत आहे तो प्लुरलचा आहे आणि जो वरील दिसत आहे तो कशासाठी असेल, सिंग्युलरच असेल. पॉईंट क्लिअर का. आता एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये चालू असेल, काय चालू असेल, काय की तुम्ही सर एक गलत केलेलं आहे इथं, की हा जो प्लुरलच्या घटकामध्ये काय घेतलेला आपण, आय घेतलेला आहे. आय म्हणजे मी म्हणजे एकटाच असतो सर, आहे की नाही. माझ्यामध्ये का भूत आहे का, आहे नाही. इथं जर चेक जर केलं तर आय हा जर बघितलं ना, आय हा सिंग्युलरच आहे. मला काय म्हणायचं आहे, तो सिंग्युलरच आहे, एकच असतो तो. पण तो वर्क मात्र कोणाचं करतो, प्लुरलचं करतो. अगेन आय रिपीट, काय म्हणतो मी की आय हा जो आहे काय तो सिंग्युलरच आहे, पण तो वर्क कोणासाठी करत असतो, प्लुरलसाठी करत असतो. बरोबर आहे. जसं तुम्हाला माहित आहे की रावणाचा भाऊ कोण होता, विभीषण होता ना. बरोबर आहे. होता कोणाचा भाऊ तो, रावणाचा. पण काम मात्र कोणासाठी करत होता, रावणासाठी, रामासाठी. मग इथं जर चेक जर केलं ना, तसं हा आय आहे सिंग्युलर, पण तो वर्क कोणासाठी करतो, प्लुरलसाठी. म्हणून आपण या गटामध्ये याला लिहिलेला आहे.
मग इथं जर चेक जर केलं ही शी इट, आता हा राजू इथं नाव लिहिलेलं आहे, मग राजूच्या ऐवजी कुठलाही येऊ शकते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तिथं नाव चेंज करू शकता, बरोबर आहे की. राजू सोबत पटत नाही सर, इथं राम्या करू शकता. एकदा तुमच्या लक्षामध्ये इथं नेम तुम्ही चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर मी दिलेला आहे सिंग्युलर नाऊन, म्हणजे हा नाऊन असणार कुठला तरी, पण तो कुठला असणार सिंग्युलर. इथं नाऊन आहे पण तो काय असणार काही प्लुरल. मग हा जो पॉईंट आपण पहिला पॉईंट बघत आहे इथं की सब्जेक्टच्या ठिकाणी, ठीक आहे, किंवा स्टार्टिंगला कोण येणार आहे आपल्यासाठी, सब्जेक्ट येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढेच घटक दिसतात, याच्यापैकीच कोणीतरी दिसणार. पॉईंट क्लिअर का? तुम्ही लिहिणार आहे की फोटो काढणार आहे? बरं चल समोर जाऊ. डन 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 डन. याचं असं आहे, चेक करून घेऊ आता काय दिलेलं आहे बघा. हा इम्पॉर्टंट चार्ट आहे आपल्या जीवनामध्ये, आणि आपण म्हणू शकतो आपल्या इंग्लिशमध्ये. काय आहे ना की या चार्टला वेगवेगळे नाव दिलेलं आहे. कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रोनाउन चार्ट दिसणार, बरोबर आहे. कुठं कुठं ऍडजेक्टिव्ह पण दिलेलं आहे, पण मी याला वेगळं नाव दिलेलं आहे, याला इम्पॉर्टंट चार्ट दिलेलं आहे, बरोबर आहे. आता समजून घेऊ आपण. इथं जर बघितलं तर माझ्याकडे 3 केसेस आहेत. एक दिसते तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस, त्याला आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो. इथं काय दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह केस, त्याला आपण काय म्हणणार ऍक्युजेटिव्ह केस. नेक्स्ट काय दिलेलं आहे पजेसिव्ह केस. आता बघा आतापर्यंत आपण जे बघितलं होतं की मी याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये, तेच इथं आहे बघा. इथं ही शी इट राजू आय वी दे आणि यू. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की हा जो माझ्यासाठी नॉमिनेटिव्ह केस आहे की नाही, जसं तुम्ही मराठी जर वाचत असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, ते काहीतरी विभक्त्या वगैरे असतात, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, असं काहीतरी असते मराठीमध्ये. तोच पॉइंट आहे, फक्त याला समजून घ्या. हा नॉमिनेटिव्ह केस आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह केस आहे. आता तुम्ही काय करत असता, मराठीमध्ये याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करता. नॉमिनेटिव्ह केस प्रथमा विभक्ती किंवा हा जो पॉइंट आहे सब्जेक्ट, याला कर्ता, ऑब्जेक्टला कर्म, असं आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण मला एवढं सांगा तुम्ही, आपण मराठी शिकत असताना आहे की नाही, लहानपणापासून मराठी शिकत असून दुसऱ्या भाषेचा आपण त्याला काय म्हणतो त्याचा सपोर्ट घेतला होता का? नाही. आपण अजून काही मराठीला कन्वर्ट करत होतो का? नाही. मग ते आपल्याला सोपी गेली. मग आपण इंग्लिशला पण तसंच करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे इंग्लिशचे वर्ड जे आहे समजा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याला हिला तो करू नका आणि शीला ती नका करा, सब्जेक्टला करता नका करा. फक्त समजून घेऊ मराठीमध्ये, ठीक आहे. आणि त्याला जे समजा आपल्याला ठेवायचं आहे ते इंग्लिशमध्ये ठेवायचं आहे. चेक करून घ्या, हा माझ्यासाठी काय असेल सब्जेक्टिव्ह केस आणि हा काय दिसतो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह. आता समजून घ्या आपण एकदम सिंपल वेने. ही जर सब्जेक्टिव्ह केस असेल, ही जर काय असेल सब्जेक्टिव्ह केस, तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह केस काय होणार बेटा? हिम होणार. काय होणार तो? हिम. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? शी. याचं काय होणार? हर. इटचं काय असेल? इट. त्याच्यानंतर राजू, राजू जायचं. आयचं काय झालंय? मी. त्याच्यानंतर काय दिसतो? वी. काय? अस. त्याच्यानंतर दे, देव. आणि युचं काय दिसतो? मग तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे हे इथं दिसते आपल्याला सब्जेक्टिव्ह केस आणि काय दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे काहीतरी चेंजेस होताना दिसत आहे की नाही? दिसत आहे. पण 3 ठिकाणी असे आहे की ते चेंजेस झालेले नाही. म्हणजे सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस सेम आहे. काय दिसतो आपल्याला? इट. इथं काय दिलेलं आहे? इट. त्याच्यानंतर काय दिसतो? राजू. आणि त्याच्यानंतर काय? यू. कोण काला का? मग हे जे आहे समजा ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये चेंजेस होताना दिसत आहे का? नाही. आता बघा, हा ही शी इट जर बघितलं, याचं जर ऑब्जेक्टिव्ह केस जर बघितलं तर आपण म्हणतो कोणाला, बरोबर. मराठीमध्ये जर तुम्ही प्रश्न केला कोणाला, तर कोणाला? हिम म्हणजे काय? त्याला. कोणाला? हर म्हणजे तिला. कोणाला? इट म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांना. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोणाला, तर राजूला. कोणाला? तर मी म्हणजे मला. कोणाला? तर समोर जर बघितलं तर काय दिसतो? वी म्हणजे सॉरी अस म्हणजे आम्हाला. कोणाला? देम म्हणजे त्यांना. कोणाला? यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला. आता इंग्लिश मध्ये एक चांगली अशी गोष्ट आहे की माझ्या समोर जर एक मुलगा जर असेल, मुलगी जर असेल, तो एकच असेल तरी मी त्याला काय म्हणणार? यू म्हणणार, बरोबर आहे की. आणि तुम्ही अनेक जण जरी असाल तरी मी त्यांना काय म्हणणार? यूज म्हणणार. तो माझ्यापेक्षा लहान असेल तरी मी त्याला काय म्हणणार? यू म्हणणार. आणि मोठा जरी असेल तर त्याच्यासाठी काय यूज केलं जाणार?
तिथे यूज केला जातो. पॉईंट झाला का? पण मराठीमध्ये थोडं गडबड आहे. बरोबर आहे? काय गडबड आहे? जर आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण त्याला तू म्हणून देतो, आहे की नाही? मोठा असेल तर की तुम्ही म्हणावं लागते. आपल्या बरोबर असेल तर काही काही म्हणतो त्याला, आहे की नाही? त्याच्यामध्ये काही विषय नाही. येते लक्षामध्ये? म्हणजे इथं तसं काही नाही. जो आपल्या समोर आहे त्याला यू तुम्ही म्हणा, तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाणार. आता एक गोष्ट परत लक्षात येते की मला इथं जर बघितलं ना, दोन केसेस तुम्हाला दाखवायची आहे. एक आहे आपल्यासाठी सब्जेक्टिव्ह केस आणि दुसरी काय असेल माझ्यासाठी ऑब्जेक्टिव्ह केस. तर हा जो नॉमिनेटिव्ह केस आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे, हा हुचा आन्सर होतो. हुचा आन्सर असतो. म्हणजेच काय असणार बेटा? तो कोण, कोण, तो, कोण, ती, कोण, एक, कोण, राजू, कोण, मी. ठीक आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं, नॉमिनेटिव्ह केस हे कशाचे आन्सर असणार? हो, बरोबर आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? कोण. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस त्यालाच आपण ऍक्युजेटिव्ह केस म्हणू शकतो. हा आत्ताच आपण बघितला तर कोणाला, कोणाला, हिम म्हणजे त्याला, बरोबर आहे की नाही? हर म्हणजे तिला. म्हणजेच काय आहे, हा जो पॉइंट आहे हा कशाचा आन्सर असणार माझ्यासाठी? म्हणजे कशाला क्वेश्चन करावं लागेल तुम्हाला? कशाला क्वेश्चन करावं लागेल ते सांगा. इथं दिसतो तुम्हाला हुम. हुमनी जर तुम्ही क्वेश्चन करत असाल तर तुम्हाला ऑब्जेक्ट भेटणार. कोण भेटणार? ऑब्जेक्ट. आता बघा समोरचा पॉईंट तुम्हाला दिसत आहे पॉझिटिव्ह केस. काय दिसतो आपल्याला? पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह केस होत असताना याचे दोन भाग केलेले आपण. एक पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि दुसरा काय दिलेला आहे? पॉझिटिव्ह प्रोनाउन. तर पॉझिटिव्ह केस म्हणजे काय होते सर? तर पॉझिटिव्ह केस मध्ये होणार, चेक करून घेऊ आपण इथं. पॉझिटिव्ह केस म्हणजे काय की हा असतो कोणाचा आन्सर? आपण म्हणू शकतो सरळ सरळ. तर इथं जर चेक जर केलं तर इथं मालकी दाखवल्या जाते. इथं काय दाखवल्या जाते? मालकी. बरोबर आहे. मी म्हटलं ही अकॅडमी कोणाची आहे, तर आपण काय म्हणणार? आशिष सरांची आहे. माझी म्हणणार आहे की नाही? हा कॉलेज कोणाचा आहे, तर माझं कॉलेज आहे. ही कार कोणाची आहे, तर माझी कार आहे. ही बायको कोणाची आहे, त्याची आहे. माझी नाही का म्हणा. मग मला सांगा मालकी कोणाची झाली? मालकी कोणाची? ज्याचा आपण उल्लेख करत आहे त्याची मालकी झालेली आहे. जसं आपण म्हटलं ही अकॅडमी कोणाची. मग तुम्ही खूप ठिकाणी असं बघत असाल, ठीक आहे, की जर बघितलं तर असं लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? आशिष सर्स SVBT अकॅडमी. पॉईंट काय? मग याचा अर्थ काय झाला? हे आशिष सर्स हे प्लुरल झाली का? नाही. याचा अर्थ काय झालेला आहे की तिथे मालकी दाखवली आपण. काय की ही अकॅडमी कोणाच्या मालकीची आहे? खूप ठिकाणी बघत असाल तुम्ही, बरोबर आहे. सागर सर्स अकॅडमी, ठीक आहे, निलेश सर्स अकॅडमी, राठोड सर्स अकॅडमी. मग इथं तुम्हाला दिसतंय की इथं आपण काय करत आहे? अपॉस्ट्रॉफी एस देत आहे. याचा अर्थ आपण काय दाखवतोय तिथं? मालकी. म्हणजेच काय दाखवतोय आपण? पोझिशन. बरोबर आहे. आता पोझिशन मध्ये जर चेक जर केलं किंवा पॉझिटिव्ह केस मध्ये जर बघितलं तर दोन तुम्हाला पॉईंट दिसत आहे. एक ऍडजेक्टिव्ह वाला आणि दुसरा काय दिसत आहे? प्रोनाउन. तुम्हाला दिसत आहे का? नाही दिसत आहे? या मग इकडं, हे इथं आहे समोर जागा. चेक करायचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय होतो? हिचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह चेक करून घ्या. काय दिलेलं आहे इथं? हिज आहे. बरोबर आहे. आणि प्रोनाउन मध्ये काय दिसतो तुम्हाला? हिज आहे. त्याच्यानंतर शीचं चेक करून घ्या. शीचं काय असणार इथं? हर. आणि इथं काय दिसतो तुम्हाला? हर्स. नेक्स्ट चेक करा. इट्सचं काय दिलेलं आहे? इट्स. आणि इथं काय दिसतो आपल्याला? आपण म्हणू शकतो प्रोनाउन्स मध्ये त्याचं काही नाहीये. नेक्स्ट चेक करून घ्या. राजू. राजूचं इथं तुम्हाला अपॉस्ट्रॉफी एस दिसत आहे, ठीक आहे. आणि त्याच्या मला इथून बॉक्स करायचं होतं, ठीक आहे. राजू इथं तुम्हाला अपॉस्ट्रॉफी एस दिसत आहे, तो यासारखा आहे. म्हणजे प्रॉपर नाउनला आपण काय जोडत आहे तिथं? अपॉस्ट्रॉफी एस जोडत आहे. नेक्स्ट काय दिलेला? आय. आयचं काय होणार बेटा इथं? माय. किंवा इकडे काय होणार? माइन. नेक्स्ट काय दिलेलं आहे? वी. वीचं काय होणार? अवर. अवर्स. नंतर देचं देअर, देअर्स. आणि युचं काय असेल? युअर आणि युअर. आता आपण एक गोष्ट समजून घेऊया की याच्यामध्ये काय फरक आहे काय नाही. जर चेक जर केला तर इथं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह दिसतो तुम्हाला, बरोबर आहे. आणि इथं काय दिलेलं आहे? पॉझिटिव्ह प्रोनाउन. आता प्रोनाउन मध्ये काय दिसतो आपल्याला की इथं हर आहे ते इथं काय झालेलं आहे? हर्स झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं जर चेक केलं अवर आहे तर इथं काय झालेलं आहे? अवर्स. देअरचं देअर्स. आणि युअरचं काय झालेलं आहे? युअर झालेलं.
म्हणजे यांच्या शेवटी मला काय दिसतो, जो आपला प्रोनाउन आहे त्यांच्या शेवटी काय दिसतो, मला एस दिसत आहे, एस दिसत आहे. पण इकडे जर चेक जर केला आपण, यांच्या शेवटी एस आहे का, नाही, यांच्या शेवटी आहे, म्हणूनच त्यांना आपण काय केलेलं, बॉक्स केलेला आहे, वेगळं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. किड्स आणि इथं काय दिलेलं आहे, राजू, बरोबर आहे, म्हणजे तिथं ॲपॉस्ट्रॉफी एस आहे. पण इथं दिसतो आपल्याला कुठं आपण सगळ्यांच्या शेवटी जर बघितलं तर तुम्हाला इथं दिसत आहे एस आहे, बरोबर आहे. जो यस वाला आहे त्याला आपण काय म्हणणार, प्रोनाउन्स म्हणणार, त्याला आपण काय म्हणणार, प्रोनाउन्स. आणि ज्याला यस नाही आहे तो माझ्यासाठी काय असेल, ऍडजेक्टिव्ह. बरं, आपण ऍडजेक्टिव्ह काल बघितलं होतं, चेक केलं होतं लास्ट लेक्चरला. ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हणणार आपण, सांगा ना. ऍडवर्ब कोणाला म्हणणार, जो वर्ब बद्दल एक्स्ट्रा बोलतो, बरोबर आहे. जो अनदर ऍडवर्ब बद्दल एक्स्ट्रा बोलतो, जो ऍडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा बोलतो, त्याला आपण काय म्हटलं होतं, ऍडवर्ब. ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हटलं होतं, जो नाउन किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा बोलतो, बरोबर आहे. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे 100% नाउनशी रिलेटेड असणार आहे, बरोबर आहे. आता दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगून देतो, की हा जो माझ्यासाठी ऍडजेक्टिव्ह आहे की नाही, ऍडजेक्टिव्ह हा सोबत जर बघितलं, सोबत, तर इथं जर चेक जर केला, याच्या सोबत जर चेक जर केला ना, तर कोण येणार आहे, तर याच्या सोबत प्लस मध्ये नाउन असतो, बरोबर आहे. याच्यासोबत कोण असणार, नाउन, ऍडजेक्टिव्ह सोबत. आणि इथं जर चेक जर केलं तर हा जो कार्यकर्ता आहे, जो प्रोनोन वाला दिसतो तुम्हाला, तर हा जो आहे ना, आपण म्हणू शकतो स्वतंत्र येतो. कसा येतो हा, स्वतंत्र. म्हणजेच म्हणू शकतो याच्यासोबत नाउन येत नाही, नाउन येत नाही. कोणासोबत, कोणासोबत, प्रोनाउन सोबत काय येणार नाही, नाउन येणार का, नाही. आणि जो ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यासोबत कोण येणार, नाउन येणार. मग कसं लक्षात ठेवायचं, थोडं ट्रिक सांगतो. इथं यस आहे की नाही, यस आहे, आणि इथं काय दिसतो, नाउन फॉर यन. मग तुम्हाला माहित आहे की हा साऊथ पोल आहे, बरोबर आहे की, आणि हा माझ्यासाठी काय असेल, नॉर्थ आहे, बरोबर आहे की नाही. मग हे दोन्ही पोल एकत्र येऊ शकतात का, नाही. मग लक्षात ठेवायचं की जो यस वाला आहे की नाही त्याच्यासोबत यन येणार नाही, याचा अर्थ कोण येणार नाही, नाउन येणार नाही. बरं, जाऊ द्या ना, ते आपण समजू ती आपण स्वतः यस म्हणायचं, आणि आपला जो ज्याच्याशी पटत नाही तो आपल्यासाठी काय असेल, यन असेल. तो यन जर आपलं ऑफिसमध्ये बसलेला असेल तर इथं यस जाणार का, नाही. यस जाणार का, जाणार का, नाही. आणि यन तिथून हटला तशीच कोणाची एंट्री होणार, तिथं यसची एंट्री होणार. कोणाची एंट्री होणार, यस. पॉईंट कळलं का. मी खूप वेळ घेत आहे इथं, त्याच्या आर्टवर खूप वेळ घेत आहे, तुमचं जास्तीत जास्त वेळ घेत आहे, पण मला इथं माहित आहे की हा खूप महत्वाचा चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट पण शिकणार, ऑब्जेक्ट पण शिकणार, याच्यामध्ये तुम्ही ऍडजेक्टिव्ह पण शिकत आहे, प्रोनाउन पण शिकत आहे, पॉझिटिव्ह केस पण शिकत आहे, सगळं शिकत आहे तुम्ही एका चार्टमध्ये. आता मला काय म्हणायचं आहे की हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे याच्यासोबत कोण येणार नाही, सॉरी कोण येणार, सोबत नाउन येणार. आणि याच्यासोबत कोण दिसतो बेटा आपल्याला, नाउन येणार का, नाही. आता मी जर म्हणत असेल की हा मोबाईल माझा आहे, बरोबर आहे की नाही, मी म्हटलं की हा मोबाईल माझा आहे, पण का लग, आणि दुसऱ्यांदा असं सेंटेन्स वापरलं मी की हा माझा आहे, नाही का आलं, बघा परत सांग. मी म्हटलं की हा मोबाईल माझा आहे, हा फर्स्ट स्टेटमेंट आहे माझा, आणि सेकंड स्टेटमेंट असं आहे की हा माझा आहे, बरोबर आहे. काय फरक आहे, एका सेंटेन्स मध्ये आपण काय केलेलं आहे, मोबाईल या नाउनचा काय केलेला आपण उल्लेख केलेला आहे, आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला असं दिसतं की मोबाईल मी तिथं उल्लेख केलेला आहे का, नाही. याचा अर्थ ते मलाही माहित आहे, मलाही दिसत आहे, तुम्हालाही दिसत आहे. मग जेव्हा मी म्हणत असतो की माय मोबाईल आहे की नाही, याचा अर्थ काय होत आहे, याचा अर्थ काय होत आहे की मोबाईलचा तिथं आपण उल्लेख करत आहे, नाउनचा काय करत आहे आपण तिथं उल्लेख करत आहे, बरोबर आहे की. पण मी जर म्हटलं फक्त माइंड, याचा अर्थ काय झालेला आहे, याचा अर्थ असं झालेला आहे की तुम्हाला ते दिसत आहे किंवा तुम्हाला माहित आहे की त्या माइंड मध्येच काय आहे, माय मोबाईल आहे. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही माइंड मोबाईल, असं कधी सेंटेन्स ऐकलेलं आहे का, माइंड मोबाईल, युएन मोबाईल आहे की नाही. माइंड मोबाईल मध्येच काय होणार नाही तो, कारण की मोबाईल त्याच्यासोबत नाउन घेणार का, नाही. पण हा माय सोबत तुम्ही नाउन जोडला, काय जोडला, मोबाईल. मी माय कार म्हणू शकतो, बरोबर आहे, हर कार म्हणू शकतो, म्हणजे काय रे, तिची कार, बरोबर आहे.
पण तुम्ही असं म्हणू शकत नाही हर्ष कार. हर्ष कार म्हणू शकणार का? नाही, कारण की हर्ष सोबत काय आहे एस, आणि इथं काय दिसतो एस सोबत कार येणार का? नाही. म्हणजे एस जिथं आहे तिथं नाऊन येणार का? नाही. मग हे काय सर, तर हे दोन जर बघितले, हे दोन घटक काय दिसतो इट्स आणि राजू, तर यांच्या शेवटी जरी तुम्हाला काय दिसत आहे एस दिसत आहे, पण तरी हे सोबत काय घेतात तर नाऊन घेतात. सोबत काय घेतात? नाऊन. मग एसव्हीबीटी हे काय नाम आहे. एसव्हीबीटी हे काय नाम आहे. मग इथे तुम्हाला दिसत आहे अपॉस्ट्रॉफी एस जरी असेल, म्हणजे एस जरी असेल तरी यांच्यासोबत काय येणार? नाऊन येणार. ठीक आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला, की हे दोन असे घटक आहे की यांच्यासोबत यस असून त्याच्यासोबत नाऊन येणार आहे, आणि इथं जर चेक जर केलं तर इथं तुम्हाला दिसते की यस यांच्यासोबत जर असेल तर यांच्यासोबत काय येणार नाही? नाऊन येणार नाही. पण काला आता एक गोष्ट अजून आपल्या एक्झाम मध्ये येऊ शकते, काय येऊ शकते ते आपण चेक करून घेऊ. बघा, ग्रामर मध्ये किंवा इंग्लिश मध्ये काय आहे की हिज आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि प्रोनाउन मध्ये तो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हर दिसत आहे, इकडं हर्ष दिसत आहे. ठीक आहे. पण तुम्हाला जर असं काहीतरी दिसत असेल, काय दिलेलं आहे हर्ष अपॉस्ट्रॉफी एस. ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर एक इट्स आहे, अपॉस्ट्रॉफी वाला इट्स आहे, ते आपण नंतर चेक करणार आहे. म्हणजे मी जर म्हणत असा इट्स इंग्लिश मध्ये आहे, ठीक आहे, ते आपण नंतरच्या स्लाइड मध्ये चेक करूया. त्याच्यानंतर जर चेक जर राजू अपॉस्ट्रॉफी वाला पण दिलेला आहे आपण. त्याच्यानंतर जर बघितलं माय, इथं माइन, असं तुम्हाला माइन्स वगैरे दिसणार नाही. बरोबर आहे की? त्याच्यानंतर जर चेक केलं अवर दिसतो, अवर्स पण दिसणार, पण इथं जर तुम्ही म्हणत असाल अवर्स असा आहे सर, किंवा इथं जर चेक जर केलं आपण काय दिसतो इथं डेअर्स, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे युअर्स, जे सगळं तुम्हाला काय दिसत आहे अपॉस्ट्रॉफी दिसत आहे. येत नाही. पण काल का, म्हणजे इट्स इट्स होणार, अपॉस्ट्रॉफी इट्स होणार, त्याच्यानंतर जो शी आहे त्याचा हर होणार, हर्ष होणार. पण अपॉस्ट्रॉफी वाला हर्ष असेल का? नाही, तो रॉंग असेल. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर माय वगैरे दिसणार, माइन वगैरे दिसणार, पण माइन्स वगैरे कुठंच तुम्हाला दिसणार नाही. नेक्स्ट काय दिलेलं आहे अवर दिसणार, अवर्स दिसणार, म्हणजे साधा यस त्याला. बरोबर आहे. पण अपॉस्ट्रॉफी वाला यस तिथं नसणार, कोणाला? अवर्सला, तसंच डेअर्सला, तसंच कोणाला? इयर्सला. पॉईंट कळाला का? हे डोक्यामध्ये ठेवायचं. आता एक गोष्ट समजून घ्या, इथं काय दिलेलं आहे सब्जेक्टिव्ह नॉमिनेटिव्ह केस, आणि इथं काय दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह केस, त्यालाच आपण काय म्हणतो ऍक्युजेटिव्ह केस म्हणतो. बरोबर आहे. आता हे जे दोन घटक आहे की नाही, या दोन्ही घटकाला जोडण्यात एक कार्यकर्ता काम करतो, त्याचं नाव आहे व्ही. आहे की नाही? व्ही फॉर हा वैभव आहे का? आहे की नाही? व्ही फॉर असेल इथं वर्ब, व्ही फॉर काय असेल वर्ब. बरं, तुम्हाला काल वर्बची पीडीएफ आलेली आहे ग्रुपला, आली की नाही? आले ना? प्रिंट काढली का? मग त्याची नाही काढली असेल ना, झेरॉक्सच्या दुकानात तर बंद होत्या, काढली का? बरं, इथे चेक करून घ्या की वर्ब जो आहे ना, वर्ब 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 काय करतो, या दोघांना जोडण्याचं काम करतो. कोणाला? नॉमिनेटिव्ह केसला, आणि कोणाला बेटा? ऑब्जेक्टिव्ह केसला. पण घालत. मग एक गोष्ट अशी आहे की वर्बच्या अगोदर कोण येणार सांगा, कोण येणार वर्बच्या अगोदर? अगोदर कोण येणार? नॉमिनेटिव्ह केस, म्हणजे हेच घटक तुम्हाला दिसणार. आणि वर्बच्या नंतर कोण येणार? नंतर, आहे की नाही? हे कोण येणार? ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजे काय दिसणार तुम्हाला? हिम, हर वगैरे दिसणार. मग याच्यावर क्वेश्चन आहे का? ठीक आहे. तर क्वेश्चन तर नाही याच्यावर, पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, कारण की जर स्ट्रक्चर त्यांना चेंज करून दिलं आपल्याला तर ते जमायला पाहिजे. समजून घेऊ आपण की वर्बच्या अगोदर हा नॉमिनेटिव्ह केस असणार, आणि वर्बच्या नंतरच काय असणार माझ्यासाठी? ऑब्जेक्टिव्ह केस असणार. पण काला का? हा जो चार्ट आहे स्कॅन करून घ्या तुमच्या डोळ्यामध्ये, कारण की आपण समोरचे जे समजा काय क्वेश्चन आहे त्याच्यावर बघणार आहे. काढा याच्यावर डन. ओके, चल चेक करा. हर इज अ टीचर, बरोबर आहे की? आता समजून घ्या, एक पॉईंट समजून घ्यायचा, माझ्यावर विश्वास ठेवायचा तुम्ही.
मी म्हणतो की याच्यामध्ये जर चेक जर केलं ना, इज ला मी कट करत आहे, इथं काय दिसतो रोट, इथं काय दिलेलं आहे इज, आणि परत काय दिसतो मला इज. हे जे आपण कट केलेलं आहे हे मी म्हणणार तुम्हाला की हा माझ्यासाठी काय वर्ब आहे, हा पण काय असेल वर्ब आहे. इथं काय दिसतो वर्ब आहे, आणि हा परत काय असेल माझ्यासाठी वर्ब आहे. पण कळलं का? आता तुम्हाला माहित नाही की हे इज वर्ब आहे की नाही आहे, की रोट हे वर्ब आहे की नाही आहे, पण मी म्हणतो म्हणून आहे की नाही, काय हा वर्ब आहे. आता याच्या अगोदर जर चेक जर केला आपण, वर्बच्या अगोदर काय दिलेलं आहे तुम्हाला, हर. काय दिलेलं आहे, हर. हर हे सब्जेक्टिव्ह केस आहे की ऑब्जेक्टिव्ह केस आहे? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. हर काय असेल माझ्यासाठी ऑब्जेक्टिव्ह केस. मग वर्बच्या अगोदर ऑब्जेक्टिव्ह केस येत असते का? हा येत असते का? नाही. काय येते? नॉमिनेटिव्ह केस. बरोबर आहे की आपण सब्जेक्टिव्ह केस म्हणू शकतो. मग हे गलत आहे की नाही? इथं काय पाहिजे होतं, सब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्टिव्ह केस हरचं सब्जेक्टिव्ह केस काय होणार, शी. मग काय होणार तो सेंटेन्स, शी इज अ टीचर. शी इज अ टीचर. मग असे सेंटेन्स बँकिंग मध्ये विचारल्या जाते का, आहे की नाही? तिथे दूर दूरपर्यंत त्याचा काही संबंध नाही. त्यानंतरचा सेंटेन्स चेक कर बरं. अ टीचर जर बघितलं, हे नाऊन आहे, आणि नाऊन तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टिव्ह केस मध्ये येऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये येऊ शकतो. नेक्स्ट चेक करा, निशा रोट आय अ लेटर. काय झालं सेंटेन्स, निशाने मला एक पत्र दिलं. बरोबर आहे की? मग इथं जर चेक जर केला आपण की निशा जो आहे की नाही, तो हा जो पॉइंट दिसत आहे आपल्याला, तर हा नाऊन दिसतो. मग नाऊन सब्जेक्टिव्ह केस मध्ये येऊ शकतो का? येऊ शकतो ना. का? आपण राजू घेतला होता तिथं, राजूच्या काही येऊ शकतो. बरोबर आहे की? मग इथं निशा घेतलेला आहे. मग वर्बच्या अगोदर सब्जेक्टिव्ह केस आहे, करेक्ट आहे. बरोबर आहे. पण वर्बच्या नंतर काय पाहिजे बेटा आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह केस. बरोबर आहे. मग इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, आय. आय सब्जेक्टिव्ह केस आहे की ऑब्जेक्टिव्ह केस आहे? सब्जेक्टिव्ह केस. काय पाहिजे होतं तिथं, ऑब्जेक्टिव्ह केस. मग आय पाहिजे की मी पाहिजे तिथं? इथं जर चेक जर केलं, इथं लागणार तुमच्यासाठी मी. इथं काय असेल, मी. पॉईंट क्लिअर का? नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. हा, आता इथं काही नाही, इथं आपल्याला सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केसवर नाही, इथं आपल्याला पॉझिटिव्ह केसवर प्रश्न आहे. बरोबर आहे? पॉझिटिव्ह केस काय दिलेलं आहे, दिस इज हर्स कार. ती तिची कार आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, कार हा नाऊन आहे का? चेक करा ना ते. मी काय म्हणतो की कार जो तुम्हाला दिलेला आहे हा नाऊन आहे का? आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण असं बघितलं, नाऊन कोणाला म्हणणार आपण, एखादी गोष्ट आहे त्याला डिनोट करण्यासाठी, ओळखण्यासाठी जे त्याला नेम दिलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, नाऊन म्हणणार. मग हा माझ्यासाठी काय असेल बेटा, नाऊन आहे. प्लस मध्ये नाऊन आहे की नाही आहे? आहे. प्लस मध्ये नाऊन आहे ना. मग यस तिथं जाणार का रे? हो, यस जाणार का तिथं? मग तिथं नाही म्हणत होता. आता इथं जर चेक जर केलं ना, नाऊन आहे ना तिथं, नाऊन जर असेल तर हा यस तिथं जाणार का? नाही. मग हर कार होणार का? नाही. त्या तुम्ही जर म्हणत असाल माइन कार होणार का ते? नाही. मग इथं काय पाहिजे होतं, तर इथं पाहिजे होतं काय होणार, फक्त हर कार. हा सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. जाऊया समोर. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. दिस इज माय बंगलो. आहे की नाही, बंगला. मग काय दिसतो आपल्याला, काय दिसतो, दिस इज माय. मग इथं काय दिलेलं आहे, नाऊन आहे ना, त्याला एक दिलेलं नाव आहे. बरोबर आहे. तो नाऊन जर असेल तर माय करेक्ट आहे की माइन पाहिजे होतं? माय करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, सांगा ना. करेक्ट आहे तो, कारण की माय कुठला केस आहे, कुठला आहे, पॉझिटिव्ह. कुठला आहे तो, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्ह कोणा सोबत येत असतो बेटा, नाऊन सोबत. आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलं. मग इथं दिसतो आपल्याला हा ऍडजेक्टिव्ह आहे, करेक्ट आहे तो, कारण की तो नाऊन सोबत आलेला आहे. पण इथं जर त्यानं असं घेतलं असतं, दिस इज माइन बंगलो, करेक्ट असता का तो? नाही. कारण माइन हा कसा येतो, स्वतंत्र येतो. तो नाऊन सोबत येतो का? नाही. मग इथं जर चेक जर केलं तर माय हे माझ्यासाठी काय असेल तिथं, करेक्ट असेल. पॉईंट क्लिअर का? डन. सोडवता का सेंटेन्स? चेक कर. दिस इज देअर्स डॉग. बरोबर आहे. नेक्स्ट दिलेलं आहे, दिस बंगलो इज माय, आणि दिस कार इज काय दिलेला आहे,
ओके, चेक करा फास्ट मध्ये कुठं एरर असू शकते. आता मी थांबलो, एरर चेक करायचं आहे, इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो का सेंटेन्स मध्ये ते पण चेक करून घ्या. हा हा, इथं जर चेक जर केलं तर इथं दिसतो तुम्हाला काय पाहिजे होतं फक्त देअर का, कारण की समोर डॉग दिसत आहे, नाऊन समोर दिसत आहे, म्हणून फक्त काय नाही तिथं देअर. नेक्स्ट चेक करा. हा, काय दिसतो आपल्याला की इथं माय हा जो समजा आपण पॉझिटिव्ह केस घेतलेला आहे, पण तो ऍडजेक्टिव्ह पाहिजे की प्रोनाउन पाहिजे. मग इथं आपल्याला स्पष्ट दिसत आहे की इथं प्लस मध्ये नाऊन आहे का नाही. नाऊन जर नसेल तर कोणाची एंट्री होणार, म्हणजे ऍडजेक्टिव्हची होणार की प्रोनाउनची होणार, तर प्रोनाउनची. मग इथं माय माय चालणार नाही, इथं काय पाहिजे होतं माईन पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं रे, माईन. मग तिथं नाऊन दिलेला नाहीये, मग जबरदस्तीने आणायचं का बोलू, आहे की नाही. मग तिथं काय असेल फक्त माईन. नेक्स्ट चेक करा. दिस कार इज काय दिलेलं आहे युअर. आता मला सांगा युअरच्या नंतर प्लस नाऊन आहे का नाही. मग युअर पाहिजे होतं की युअर्स पाहिजे होतं, तो पाहिजे होतं युअर्स. पॉईंट क्लिअर का. डन. थोडा पर्सेंटेज सोडवलं. हे चालू केलं तर आवाज जाते काय तुम्हाला. चेक करून घे काय येणार आहे आन्सर. हा बर, इथं जर चेक केलं दॅट बुक इज हर, करेक्ट आहे का तो, काय यायला पाहिजे. हा, इथं जर चेक केलं आपण तर इथं दिसतो आपल्याला, इथं काय यायला पाहिजे हर्स. हे नेक्स्ट चेक करा. दॅट आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट, बरोबर आहे, काय यायला पाहिजे, करेक्ट आहे का तो सेंटेन्स. इम्प्रुव्हमेंट आहे का याच्यामध्ये, नाही ना. इम्प्रुव्हमेंट आहे का नाही. का बरं, कारण की इथं तुम्हाला दिसत आहे इज हे माझ्यासाठी काय वर्ब आहे, बरोबर आहे. युअर्स दिसतो तुम्हाला, मग युअर्स ला तर सर यस लावलेला आहे तिथं. पण आपण काय बघितलं होतं की जर समजा पॉझिटिव्ह केस असेल, ठीक आहे, पॉझिटिव्ह केस असेल आणि जर तो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याच्यासोबत कोण पाहिजे, नाउन. मग जो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे त्याला यस असणार का, नाही. पण प्रोनोन हा कोणासोबत येतो, तो स्वतंत्र येतो, त्याच्यासोबत नाउन येतो का, नाही. मग मला सांगा हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की प्रोनोन आहे. हा, प्रोनोन आहे तो. मग प्रोनोन हा स्वतंत्र आलेला आहे, एकटा आलेला आहे तो. त्याच्यानंतर नाउन आहे का, नाही. त्याच्यानंतर तो वर्ब आहे ना, मग हा पण काय असेल माझ्यासाठी करेक्ट असेल. पॉईंट क्लिअर का. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. दिस बुक इज काय माईन. आता माईन एकटा आलेला आहे, करेक्ट आहे. पॉईंट काला म्हणजे इथे दिसत तुम्हाला ए बी सी, कुठं आहे ते नाही का, सॉरी बीसी 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 थर्ड मध्ये. ठीक आहे, जाऊया समोर आपण चेक करून घ्या. तुम्ही ते रोलिंग कॅमेरा ऍक्शन वर राहत जा, आहे की ऍक्शन. चेक करा काय यायला पाहिजे. थोडं फास्ट जात आहे, सांगा पटपट काय यायला पाहिजे सांगायचं. तुझं करेक्ट ऑप्शन मध्ये बघा, वी गेव देम, हे ब्लँक दिलेला बुक्स. चेक करा काय यायला पाहिजे. हा, इथे तिथे जर बघितलं अवर्स यायला पाहिजे का, नाही का, बुक्स नाऊन आहे. इथे जर बघितलं अवर्स हा कुठं इंग्लिश मध्येच नाहीये, बरोबर आहे, हा येणार का, नाही. आणि नन कडे आपण जाऊ शकणार नाही कारण की अवर आन्सर दिलेला आहे. पण का थर्ड याचा आन्सर असणार. जातो मी समोर, काढताय फोटो, येत आहे की लक्षामध्ये, येत आहे ना सगळ्यांना. तुझं रे भाऊ, तुझं लक्षात आलं का, तुलाच म्हणत आहे रे, सांग रे त्याला, लक्षात आलं का, नाही आलं ना. तुझा चेहरा सांगत आहे मला तुझ्या लक्षात नाही आलं, तुझ्याही लक्षात नाही आलं, नाही आलं ना.
जर असं तर नाही आला. सोपंच आहे ते, आहे की नाही. तुम्ही चार्ट जेव्हा मी एक्सप्लेन करत होतो लक्ष देत होते ना. तुम्हाला ऑनलाईन पण याचं हे आहे वाटतं, नाही आहे का असं, बॅचवाल्यानं ऑनलाईन आहे का. एक टाइमचं जेवण देईल, तुम्ही म्हणसाल संध्याकाळी बांधून द्या, आहे की नाही. ते भेटणार नाही भाऊ, चेक करून घ्या. चूज द चूज द काय दिलेलं इथं इनकरेक्ट. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम हळू जात आहे, आपण स्लोली जात आहे. चेक करा इथं इनकरेक्ट विचारत आहे, सेंटेन्स किंवा सेंटेन्स आहे. सांगा मला इथं, शी स्टोल युअर्स बॅग, काय होतं मिनिंग. तिनं तुझी बॅग चोरली किंवा तुमची बॅग चोरली, चोरून द्या ना बिचारीकडे. नसतं इथं चेक करून काय दिलेलं इथं. मग इथं काय दिसतं आपल्याला, नाऊन आहे ना. नाऊन जर असेल तर ऍपॉस्ट्रोफी येणार का. साधा असं यस येत नाही तिथं, साधा येत असतो का, म्हणजे युअर्स बॅग तर येत नाही, तर ऍपॉस्ट्रोफी वाला तर कधीच येणार नाही. मग हा काय होणार पॉईंट, फक्त काय होणार तिथं युअर बॅग. नंतर जर चेक जर काय दिलेलं आहे, अवर्स कार वॉज पार्क हिअर, काय दिलेलं आहे. मग इथं कार दिसतो ना आपल्याला, कार नाऊन आहे का. नाऊन जर असेल तर याच्यासोबत यस येणार का, नाही. नेक्स्ट चेक केला, नथिंग इज हर्स, काय दिलेला पॉइंट. करेक्ट आहे ना, हे सेंटेन्स करेक्टच आहे, लागू आहे की नाही. नथिंग इज हर्स, तिचं इथं काही आहे का. मग सासू सुनेला म्हणते किंवा समजा मुलाला म्हणत असते, काय म्हणत असते की तुझ्या बायकोची इथं काही आहे का नाही. दोन चार भांडे आणले होते, तिथं गाडी टेम्पो मध्ये ते तुटले, दिवाण तर दरवाजामधून नेता नेता तुटली. पॉईंट झाला का, तिथं इथं काही आहे का, जास्त बोलू नको म्हणा. नथिंग इज काय रे हर्स. सेंटेन्स चेक करून घ्या, काय लिहिलेला हा करेक्ट आहे. हे दोन्ही पण काय असेल इनकरेक्ट आहे. आन्सर काय येणार आपल्याला इनकरेक्ट विचारल्या करणार ना, ए आणि बी. पॉईंट क्लिअर, चेक करून घ्या. मी जे तुम्हाला म्हणत होतो की इट्स आणि अपॉस्ट्रॉफी इट्स येऊ शकते म्हणून, ठीक आहे. तर तो पॉइंट हा आहे की इट्स जर बघितला आपण इट्स, ठीक आहे. हा इट्स आता चेक केला होता का, केला होता ना आपण. ITS इट्स चेक केला होता की नाही. तर त्याच्यामध्ये काय दिसत होतं की हा कशासाठी आला होता, सांगा ना. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पहिल्या कॉलम मध्ये होता ना, थर्ड कॉलम मध्ये आला होता ना. सब्जेक्टिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह केस. पॉझिटिव्ह केसचे आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये हा दिसत होता ना तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला की हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये होता, आहे की नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऍडजेक्टिव्ह मध्ये होता, म्हणजे याच्या सोबत कोण असणार बेटा, नाउन. म्हणजे याच्या सोबत कोण येणार, नाउन येणार आहे. हा जो पहिला वाला इट्स आहे, म्हणजे हा काय सांगतो, तर हा आपल्याला पोझिशन सांगतो. हा काय सांगतो आपल्याला, पोझिशन. म्हणजेच काय सांगतो बेटा, हा मालकी. हा काय सांगणार, मालकी. पॉईंट झाला का. आणि हा जो इट्स तुम्हाला दिसत आहे अपॉस्ट्रोफी वाला इट्स, तुम्हाला जे मी म्हटलेलं आहे की हा येऊ शकतो, आहे की नाही, तो येतो. याचा अर्थ काय होतो, याचं तीन मिनिंग निघतात, बरोबर आहे का. एक जर बघितलं तर याचा मिनिंग होतो इट इज, बरोबर आहे. इट वॉज, आणि इथं काय असेल तो इट हॅज. पॉईंट झाला का. मग हे कशासाठी येतात, तर हे इंट्रोडक्शन देण्यासाठी येतात. इट इज माय कार, काय म्हटलं मी, ही माझी कार आहे. ते धाग्यावाली असं ओढणारी, आहे की नाही. रिअल मध्ये घेणे होते का आपल्याला. हे बघ, ही माझी काय कार आहे. त्याच्यानंतर इट वॉज माय कार असं म्हटलं मी, ती माझी कार होती. म्हणजे काय करत आहे आपण इथं, इंट्रोडक्शन देत आहे. त्याचं काय करत आहे, इंट्रोडक्शन देत आहे, माहिती देत आहे, असं आपण इथं समजू शकतो. आता बघा, अ कऊ वॉज लिकिंग, आणि इथं काय दिलेलं आहे, काव. काय होतं याचं मीनिंग, सांगा ना. अ कऊ वॉज लिकिंग, काय दिलेलं समोर, काव. काप म्हणजे काय होतो, वासरू. मग मिनिंग काय झाला, एक गाय तिच्या वासराला काय करत होती, चाटत होती, बरोबर आहे की. मग इथं समजून जर घेतलं, अ कऊ
आणि आपण म्हटलं की तिच्या वासराला, कोणाच्या रे, काऊच्या. मग तुम्ही जर इथं एक समजा वर्ड आणलेला आहे तिच्या वासराला, तिचा जो आपण एक वर्ड आणलेला आहे ते कोणासाठी आणलेला आहे आपण, काऊसाठी आणलेला आहे ना. पण कळत आहे की नाही. हा काऊ आपण परत रिपीट केलं का, की एक गाय आणि एक गाय वासराला चाटत होती असं केलेलं आहे का, नाही. आपण काय म्हटलं की तिच्या वासराला चाटत होती, म्हणजे इथं काय दिसतो आपल्याला, काप आहे ना. मग प्लस मध्ये नाऊन आहे का, आहे. मग कुठला इट्स यायला पाहिजे, हवाला की हवाला यायला, म्हणजे आयटीएस इट्स असेल की आयटीएस अपॉस्ट्रॉफी इट्स असेल, मग हा येणार. पण का लगा, म्हणजे आन्सर काय जाणार आपला, फर्स्ट वाला. आता एक गोष्ट परत समजून सांगतो तुम्हाला, इट्स आणि देअर मध्ये काय फरक आहे. तर इथं बघूया. ठीक आहे. जसं आपण चेक केलं होतं लास्ट लेक्चरला की नाऊनच्या ऐवजी प्रोनाउन वापरल्या जाते. नाऊनच्या ऐवजी काय वापरल्या जाते, प्रोनाउन. तर इट जो आहे ना, इट हा सिंग्युलर साठी येतो, हे मगाशी चेक केलं. आणि दे कोणासाठी येतो, प्लुरल साठी. पण का, जर ॲनिमल असेल, ॲनिमल म्हणजे डॉग आहे, किंवा इथं काय दिसतो आपल्याला, काऊ दिसतो, एक आहे ना, एक आहे, बरोबर आहे. सिंगल असेल, सिंग्युलर जर असेल तर त्याच्यासाठी जर आपल्याला प्रोनाउन यूज करायचं असेल तर काय येणार, तिथं इट येणार. म्हणजे आपण म्हणू शकतो ॲनिमल, इथं काय असेल, ॲनिमल कॉमा बेबी कॉमा चाइल्ड, बरोबर आहे की. यांच्यासाठी काय येणार, इट येणार. म्हणजे आपल्याला काय यूज करायचं आहे, प्रोनाउन यूज जर करायचं असेल तर काय येणार आहे, इट. पण इथं जर समजून जर घेतलं, जर प्लुरल असेल, ते ॲनिमल एक नाही, काऊ एक नाही आहे, ठीक आहे, टायगर एक नाही आहे, अनेक जर असेल, प्लुरल जर असेल, तर त्याच्यासाठी काय यूज केला जातो सांगा. इथं काय यूज केला जाणार, ॲनिमल्स असेल, अनेक आहे ते, तर त्यांच्यासाठी काय की यूज केला जातो. किंवा इथं जर परत म्हणू शकतो एखादी थिंग, बरोबर आहे. थिंग म्हणजेच काय, वस्तू एकच आहे, तर काय यूज केला जाणार, इथं यूज केला जाणार. म्हणजे प्राणी, वस्तू आहे की नाही, यांच्यासाठी काय यूज केला जातो, इट, बरोबर आहे. पण व्यक्ती जर असेल तर त्याच्यासाठी काय यूज केला जातो, मग तो आपण हा तुम्ही हे असं करू शकत नाही की काऊ आहे बा, फिमेल आहे, तर शी घेऊन घ्या तिच्यासाठी. येते का लक्षामध्ये, शी ही हे जे आहे समजा, हे कोणासाठी यूज केल्या जाते, पर्सन साठी. हे कोणासाठी यूज केल्या जाते, पर्सन. आणि इथे जर चेक जर केलं तर दे जो आहे आपला, दे प्लुरल साठी यूज केला जातो. मग ॲनिमल असो तो, बरोबर आहे की, ॲनिमल्स असेल, किंवा आपण काय म्हणू शकतो, पर्सन्स असेल, बरोबर आहे की, किंवा मी म्हणत आहे थिंग्स असेल, अनेक आहे, तर त्यांच्यासाठी पण काय यूज केला जातो, देज यूज केला जातो. पॉईंट क्लिअर का इथपर्यंत, नाही कळलं. इट हा सिंग्युलर, ॲनिमल, वस्तू, आणि आपण म्हणू शकतो, आता तुम्ही म्हणत असाल बेबी आणि ते चाइल्ड दिसते सर, ते तर वस्तू नाहीये, ते तर ॲनिमल नाहीये, ते तर पर्सन आहे. पण का लगा, पण आपण जेव्हा बेबी म्हणत असतो, चाइल्ड म्हणत असतो, तर त्याचं जे समजा त्याचं आपल्याला जेंडर माहित नसते, बरोबर आहे की. मग एखाद्या आपल्या भावाला, वहिनीला जर समजा बाळ झाला असेल, तर तुम्ही स्टेटसला टाकता, काय स्टेटसला टाकता, कॉंग्रॅच्युलेशन दादा अँड वहिनी, आहे की नाही, आहे की नाही. कशासाठी, तर फॉर बॉर्न बेबी गर्ल्स, तिथं मेन्शन करावं लागतं, बेबी गर्ल, बेबी बॉय असं मेन्शन करावं लागतं. तुम्ही जर फक्त बेबी टाकलं, समोर त्याला कळणार नाही काय झालं बा, नेमकं बेबी बॉय आहे की गर्ल आहे, तिथं मेन्शन करावं लागतं. पण का लगा, मग मला काय म्हणायचं, याच्यातून आपल्याला जेंडर कळत नाही. आता बेबी तर काही नाही, तो लहान साठी तर असतोच तो, पण आता 28-30 वर्षांसाठी पण बेबीज आहे की. इथं चेक करून घ्या, अ बेबी इज सर्चिंग, अ बेबी इज सर्चिंग फॉर, काय झालं, काय इथं काय झालं, काय गडबड झाली का, अ बेबी इज सर्चिंग फॉर टॉय, काय झालं मिनिंग, एक बेबी काय करत आहे, सर्च करत आहे, काय सर्च करत आहे, टॉय, टॉय म्हणजे खेळणं. मग इथं जर चेक जर केलं, याच्यानुसार काय येणार, इट्स येणार की इट्स येणार, का बरं, टॉय हे काय बरं तिथं प्लस मध्ये
नाऊन आहे, तो जर नाऊन जर असेल तर काय येणार इथं इट्स, ITS इट्स वाला. पॉईंट क्लिअर का? चेक करून घ्या. तो पॉईंट अतिशय महत्वाचा होता, तो साईडला तुम्ही कुठेतरी बॉक्समध्ये बनवणार का. डन. चेक करून घ्या. सेकंड वाले आहे पण डायरेक्ट उडी मारली का आपण, दोनच्या नंतर पाच आला का ते नंबरिंग मिस्टेक झाली ते चेक करून. नाही ते सेंटेन्स कमी केलं असेल, एवढं काही काय म्हणतो जास्त सेंटेन्स असेल म्हणून ते कमी केले असेल, कारण की ते समजून जातो. चेक करून घ्या. माझा मोबाईल दिलेला आहे इट्स आणि काय दिलेलं आहे इट्स दिलेला आहे. चेक करून घ्या काय यायला पाहिजे, ITS इट्स असेल की ITS अपॉस्ट्रोफी इट्स असेल. का बरं. हा, पहिली गोष्ट असं काय आलं आपल्याला की मला जर मालकी दाखवायची असेल, पोझिशन दाखवायचं असेल, ठीक आहे, तिथं नाऊन यायला पाहिजे. सेकंड असं आहे की आपल्याला कोणाची मालकी जर दाखवायची असेल तर तो नाऊन अगोदर कोणाची असायला पाहिजे ना. जसं आपण काप असेल काप काऊ घेतलं होतं आपण, की आपण काय घेतलं होतं तिथं बेबी घेतलं होतं, बरोबर आहे. मग इथं जर चेक जर केला माय मोबाईल सोबत काय येणार इट्स येणार. का बरं, कारण इथं लक्षात येतो की इट इज माय मोबाईल. आपण जर चेक जर केला तर इट्स इथे येणार, कुठला इट्स हवाला. मग तुम्ही म्हणत असाल की हा जो इट्स घ्यायचा असेल तर याच्यासोबत नाऊन पाहिजे, मग नाऊन तर आहे सर मोबाईल, बरोबर आहे. पण माय त्याच्या मधामध्ये आहे ना, कोण आहे तो, कोण आहे पॉझिटिव्ह, कोण आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे ना मधामध्ये. मग इथं जर चेक दिला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे तर त्याच्यासोबत पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह बसणार आहे का, नाही. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणासोबत असतो, नाऊन सोबत असतो, मग तो त्याच्यासोबत बसणार का, नाही. मग इथं जर चेक जर केलं तर आपल्याला एक गोष्ट कळून येते, ठीक आहे. तर हा पॉइंट जर असला तर तो काय असणार आहे, इट्स माय मोबाईल असणार आहे. मग याचा मिनिंग काय झाला, तर याचं मिनिंग असं झालेलं आहे इट, सांगा ना, इज माय मोबाईल. म्हणजे हा जो इट्स आहे हा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म आहे कोणाचा, इट इजचा. इट इजचा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म काय इट्स, किंवा इट वॉजचा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म काय इट्स, इट हॅजचा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म काय इट्स. पण करा. मग सर हे इज आहे की वॉज आहे की हॅज आहे ते कसं समजाल, ते तुमच्या बोलण्यावर आहे. म्हणजे हे कॉन्ट्राडिक्टेड फॉर्मचा आपण मॅक्झिमम यूज कधी करत असतो, जेव्हा आपल्याला स्पीकिंग करायचं आहे, इट्स माय मोबाईल आहे की नाही. पण आपल्याला जसं सेंटेन्स सोडवायचं जर असेल तर आपण इट इज, इट वॉज, इट हॅज असं म्हणणार. पॉइंट क्लिअर का. म्हणजे मला असं म्हणायचं आहे इट्स आपण यूज मॅक्झिमम कधी करत असतो, कधी करत असतो स्पीकिंग करत असतो. मग समोरच्याला माहित आहे किंवा तुम्हाला माहित आहे की तुम्ही प्रेझेंट मध्ये बोलत आहे की पास्ट मध्ये बोलणार आहे, ठीक आहे, किंवा तिथे मालकी दाखवणार आहे. पॉइंट क्लिअर का. ते त्याच्यानुसार यूज केलं जाणार. त्याच्यानंतर चेक करा आय नो युअर मोबाईल. मग या भाऊन म्हटलं की इट्स काय माय मोबाईल किंवा इट इज माय मोबाईल, याचा अर्थ काय झाला, त्याने म्हटलं की ते माझं मोबाईल आहे. मग यानेही म्हटलं हो आय नो, आहे की नाही, मलाही माहित आहे की ते काय रे तुझंच मोबाईल आहे, माझा मोबाईल माझ्या खिशातच आहे. पण का लगा. मग इथे दिसतो आय नो दिलेला आहे आणि समोर जर चेक जर केलं तर समोर अजून एक सेंटेन्स आहे, बरोबर आहे. काय होणार तो, परत मला सांगा, युअर जो आहे तुमचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह बसेल का, नाही. मग इथं काय येणार इट्स, म्हणजे इथं परत तो सेंटेन्स झाला आय नो इट्स युअर मोबाईल. मला माहित आहे की ते तुझंच काय आहे मोबाईल आहे. मग याच्यामध्ये काय होतं की हा फर्स्ट सेंटेन्स आहे किंवा हा फर्स्ट क्लॉज आहे आणि हा जो दिसत आहे तुम्हाला देन सेकंड क्लॉज आहे. म्हणजे दोन क्लॉज आहेत, दोन एका सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज आहेत, दोन उपवाक्य असं म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय इथं इट्स येणार. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. हा सेंटेन्स आलेला आहे म्हणजे आपण म्हणू शकतो आयोगाने इथं विचारलेला आहे द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. करेक्ट आहे का, करेक्ट आहे, करेक्ट आहे का, नाही सांग खूप करेक्ट. हे नाऊन आलं मग काय पाहिजे अपॉस्ट्रोफी इट्स, पण आपण तर घेतलं नाही तसं.
अपॉस्ट्रॉफी इट्स इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही असं म्हणणार का एक लहान जे बाळ आहे चाइल्ड आहे ते आहे की नाही साठी आता समजा फॉर म्हणजे काय साठी आणि ती एक आई आहे. इंट्रोडक्शन इट्स जर अपॉस्ट्रॉफी इट्स जर घेतला आपण तर त्याचा अर्थ काय होणार इंट्रोडक्शन देणे. इट इज काय मदर ती एक आई आहे. एक बाळ रडत होता आणि ती एक आई आहे. इट्स अपॉस्ट्रॉफी इट्स काय सांगतो सांगा ना काय सांगतो हा इंट्रोडक्शन सांगतो ना. हा काय सांगतो आपल्याला इंट्रोडक्शन. हा जर इंट्रोडक्शन सांगत असाल तर तुम्ही असं म्हणणार का म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इथं इट्स घ्या बा आहे की नाही इथं काय घ्या इट्स घ्या. याचं मिनिंग काय होणार की एक बाळ रडत होता आहे की नाही आणि ती आई आहे. बरोबर आहे असं चालेल का किंवा ती आई आहे असं चालेल का नाही. मग आपण काय म्हणू एक बाळ रडत होता कोणासाठी ठीक आहे तर आपण म्हणू शकतो त्याच्या आईसाठी तिच्या आईसाठी आपण जे काही घ्यायचं आहे इथं जर चेक घेतलं तर इट्स हे करेक्ट असेल माझ्यासाठी. इट्स काय असेल करेक्ट. हा जो आयटीएस इट्स आहे ना तोच माझ्यासाठी काय असेल करेक्ट असेल. तर हा सेंटेन्स माझ्यासाठी करेक्टच असेल. चेक करून डन. चला झालं सर. बघा याच्यामधली एक शेवटची कन्सेप्ट आहे ते समजून घेऊया. चेक करा. हा क्वेश्चन आलेला आहे. हम्म? ये बोल ना त्याला काय विचार त्याचा प्रॉब्लेम काय. चेक करून घे काय येणार आन्सर. बरं द कॅट लिक इट्स काय पाव करेक्ट आहे का करेक्ट आहे का नाही. काय होणार इम्प्रुव्हमेंट काय होणार इथं जर चेक केलं फक्त काय असेल इथं इट्स असेल. कारण की तुम्हाला माहित आहे पाव हे पाव आपला आहे का पाव आहे की नाही याचा अर्थ काय होतो रे ते पंजा बरोबर आहे की कोणाचं तर कॅटचं. हा इथं जर चेक केलं फक्त काय येणार इट्स येणार. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये द क्लब चिअर फॉर इट्स टीम करेक्ट आहे का आहे की करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स इट्स 5 hours अंटिल माय बर्थडे. मग इथं जर चेक जर केलं तर या सेंटेन्स मध्ये कुठंच वर्ब नाही म्हणजे वर्ब कुठं लपलेला आहे याच्यामध्ये इट्स मध्ये इट इज बरोबर आहे का. मग हे करेक्ट आहे. इथं जर चेक केलं तर आपण म्हणू शकतो बी एन सी याचा आन्सर निघणार बी एन सी जायचं. ठीक आहे. काही जण असं मला लक्षात येत आहे की ते एकदम सुस्त बसलेला आहे. आता बघा मॉर्निंगची वेळ आहे एकदम फ्रेश फ्रेश राहायला पाहिजे बरोबर आहे. चहा वगैरे घेऊन येत जा माझ्यासाठी आणत जा नाश्ता वगैरे करून यायचं एकदम असं आत्ताच उठलेलं आहे तुम्ही आणि याच्यामध्ये जांभळा देताय बरोबर हे बरोबर आहे का काय करू फ्रेश राहायला पाहिजे ना. लवकर लग्न नाही करायचं आहे का लवकर चांगलं चांगलं शिकावं लागणार बरोबर आहे की नाही. सगळं प्रोसिजर लेट होत आहे ना आपल्या इथं चेक करून घ्या डेट आहे का बॅच अजून आहे का. ठीक आहे आपण थांबून जाऊया देर आणि देर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया चालतंय इथे थांबू. सर्दी